मी माझ्या मुलाला इथे इथे सोडून स्वतःचं जीवन संपवायला निघाले होते, पण मला नाही राहावलं हो. मला माझ्या डोळ्यासमोर सारखा माझ्या बाळाचा तो निष्पाप चेहरा येत होता हो. सारखा असा विचार मनात येत होता की का का आपण आपल्या बाळावर अन्याय करायचा. मी ठरवलं की नाही, आपण जगायचं आपल्यासाठी नाही, पण आपल्या बाळासाठी. माई खरं तर मी माझ्या बाळाला इथून घेऊन जायला आले होते हो, पण तुमचं आणि बाबूजींचं ते बोलणं ऐकलं आणि मी ठरवलं की आता इथेच राहायचं, आपल्या बाळासाठी, साकारसाठी. माई खरं तर तुमचे खूप उपकार आहेत तो माझ्यावर, माझ्या बाळावर. पौर्णिमा, झालं गेलं सगळं विसरून जायचं. हे बघ, जे काही बोलणं झालेलं आहे ते फक्त आपल्यात. या लहान वयात तू खूप काही सोसलेस, पण एक मात्र आहे, त्याच गोष्टींचा जर तू सारखा विचार करत राहिलीस ना, तर पुन्हा पुन्हा तुला त्रास होईल, क्षणोक्षणी दुःखी होशील तू. तेव्हा ह्या सगळ्यातून तुला लवकरात लवकर बाहेर पडायला हवं. अगं, आयुष्याची नव्यानं सुरुवात करतो. आयुष्य खूप सुंदर आहे, खूप सुंदर. पण मग अगं आपल्या शाळेतली जी मुलं आहेत ना, त्यांच्याकडे लक्ष दे. तू चांगली शिकलेली आहेस, तू त्यांचा अभ्यास घेऊ शकतेस, त्यांना घडवू शकतेस. आणि हे सगळं करताना मला खात्री आहे, झालेल्या सगळ्या पूर्वीच्या गोष्टी तू विसरशील. मी प्रयत्न करीन. पण एक मात्र आहे, तुझ्या या पोरीमुळे आमचा 16 वर्षाचा गुंता सुटतोय. अनुदानाचं काम मार्गी लागतंय. माई, आपण जिंकू, तुम्ही काही काळजी करू नका. आता आपण नक्की जिंकू.